आज आपण बनवतोय वाटल्या डाळीचं पिठलं। त्यासाठी हे साहित्य बघा। वाटून डाळ घेतली आहे हरभऱ्याची, भिजवून वाटून घेतलेली आहे। तेल आहे, हिंग आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, कांदा, कोथिंबीर। तर चला आपण आता सुरुवात करूया। प्रथम तेल टाकूया। तेल जरा या भाजीला वाटल्या डाळीच्या पिठल्याला तेल जरा जास्त लागतं, थोडंसं तेल जास्त टाकूया। हे बघा, आता आपण जिरे मोहरी टाकूया। जिरे मोहरी तडतडत आहेत। जिरे मोहरी तडतडले की हा जरा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकला की फोडणीमध्येच तेलामध्येच थोडासा हिंग टाकायचा आणि हा आपण चिरून घेतलेला कांदा टाकायचा। आता कांद्याला फ्राय करूया थोडा वेळ। हे बघा, कांदा आता हा भाजलेला आहे। आता कांद्यामध्ये ही वाटून घेतलेली पेस्ट आहे ना, आलं लसूण मिरचीची, ती टाकूया। हे बघा, ती जरा फ्राय करूया ह्याच्यामध्ये। दादांना भूक लागलेली आहे आणि 10 मिनिटं जेवायला लागणार आहे। ती जराशी तेलात एकदा कच्चेपणा गेला, मिरची जराशी फ्राय झाली, आलं लसूण मिरची, की आपण हे वाटून घेतलेली डाळ आहे ना, ती त्याच्यात टाकायची आणि वाफ द्यायची। 1-2-3 वाफ दमदम 2-3 वाफ दिल्या की लगेच ते वाफळलं जातं। दाखवते मी तुम्हाला। आता ह्याच्यात मी टाकणार आहे वाटून घेतलेली डाळ। हे बघा, हे मी ह्याच्यात परतली आहे। जरा चवीनुसार मीठ टाकते, जराशी कोथिंबीर आणि जरा याला वाफ येऊ द्या, तोपर्यंत मी भाकरी करून घेते। पिठलं खायला तयार आहे। किती मोकळं आणि सुटसुटीत झालंय बघा। तुम्हाला माझी ही वाटल्या डाळीच्या पिठल्याची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही प्लीज मला कळवा। थँक्यू।